पद्मा प्रकरण संपल्यानंतर ऊर्जा आता हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे स्वतःच्या सासरी आलेली असते. तिथे आधीपासूनच हर्षवर्धन हा हॉलमध्ये बसलेला असतो आणि आलेल्या ऊर्जाला लगेचच थांबवत म्हणत असतो, काय गे, स्वतःला काय समजतेस तू? आता हर्षवर्धनने असं म्हणताच ऊर्जा एकदमच दचकते. आता घरातील सगळे तिथेच असतात. हर्षवर्धन बोलत असताना सगळे ऐकू लागतात. ऊर्जा म्हणत असते, म्हणजे म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कोणी सांगितला होता तिथे येऊन हा शहाणपणा करायला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, अच्छा, पद्माचं त्या नालायक विक्रांशी लग्न मी होऊ दिलं नाही त्याबद्दल बोलताय का तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, परत परत माझ्या समोर शहाणपणा करतेस तू? तुला एवढं सुद्धा कळत नाही विषय कोणता असेल? एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, तू स्वतःला ना खूपच शहाणी समजतेस, पण मुळात तू शहाणी नाहीयेस, तर महामूर्ख आहेस. आता सगळ्यांसमोर ऊर्जाला हर्षवर्धनने महामूर्ख म्हटलेलं असतं. त्यामुळे तिथे असलेली ऊर्जा चांगलीच आता चिडलेली असते. ती लगेचच आता बोलू लागते, हर्षवर्धन जहागीरदार, काय बोलताय तुम्ही हे? बोलताना जरा विचार तरी करा. समोरच्याचा मान ठेवता येत नसेल तर अपमानही करू नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुझा तुझा मान ठेव मी. चार चौघामध्ये माझा प्लॅन फ्लॉप केलास तू. माझा अपमान झाला नसेल का? मला कसं वाटलं असेल याचा विचार केलास? त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुम्ही स्वतःचा विचार करताय, पण त्या गरीब पद्माला तुम्ही त्या नालायकाच्या गळ्यात धोंड म्हणून बांधत होतात आणि तुम्ही तयार केलेल्या ॲफिडेव्हिटच्या नुसार येत्या काळात तिची चांगलीच फरफट होणार होती. हे सगळं समोर असताना मी तिला त्या नालायकाशी लग्न करून देईन असं कसं वाटलं तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मुळात माझा प्रश्न तो नाहीये. माझा प्रश्न हा आहे की तिथे तू यायची हिंमत केलीच कशी? बोल लवकर, मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही द्यायचंय मला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, काय करायचे ते करा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तू जे काही केलंयस ना त्याचे परिणाम काय होणार आहेत याची तुला अजिबातच काही जाणकारी नाहीये. लक्षात ठेव, या सगळ्याचे परिणाम तुझ्या अंगाशी येणार आहेत आणि खूप गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, जहागीरदार, याला काय समजू मी? तुम्ही मला धमकी देताय का? बोला ना, धमकी देताय तुम्ही मला? असं जेव्हा आता ऊर्जाने दरडावून हर्षवर्धनला विचारलेलं असतं, त्याच वेळेला हर्षवर्धन चांगलाच आता गोंधळलेला असतो की आता या ऊर्जाला धमकी म्हणू का? आणि अशातच आता चार पावलं पुढे येत हर्षवर्धन म्हणत असतो, हो हो, याला धमकीच समज तू. त्यावर लगेचच आता मागून शौर्य ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि हर्षवर्धन समोर उभा राहतो. डॅड, काय बोलताय तुम्ही हे? माझ्या ऊर्जाला माझ्याच समोर धमकी देताय तुम्ही? धमकी देताय असं म्हणत आता हर्षवर्धनला चांगलाच जाब विचारण्याचा प्रयत्न शौर्यने केलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन शौर्यला म्हणत असतो, गप्प बस रे, शहाणा बनू नकोस, महामूर्ख आहेस तू. हिच्याशी लग्न केलंयस ना, स्वतःची बाणगोळी करून घेतली आहेस तू. आता हर्षवर्धन जे काही शब्द वापरत असतो त्या शब्दांना मुळातच काही अर्थ नाहीये असं ऊर्जा शौर्यला म्हणत असते. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी मूर्ख आहे का? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, आता तुम्ही स्वतःच म्हणालात तुम्ही मूर्ख आहात. लक्षात ठेवा हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला जे करायचे ते करा, मी नाही घाबरत तुम्हाला. असं जेव्हा ऊर्जाने एकदम छाती ठोकपणे म्हटलेलं असतं, त्यावेळेला हर्षवर्धन समोर असलेल्या हर्षवर्धनच्या बायकोला खूपच चीड आलेली असते आणि ती लगेचच बोलू लागते, ए ऊर्जा, तू माझ्याच घरात माझ्याच नवऱ्याचा अपमान करणार आणि मी काय बघत बसणार का? मी देखील हा अपमान सहन करणार नाही मॉम, लक्षात ठेवतो. आणि अशातच आता तिथे
चांगलीच रणधुमाळी उडालेली असते. तेवढ्यात सगळं काही आता सावरण्यासाठी कुमुदिनीने या भांडणात उडी घेतलेली असते. कुमुदिनी बोलू लागते, ए गप्प बसा, घर आहे का रणसंग्राम, शांत बसा. आता कोणीही एकही शब्द बोलणार नाही. आता घरातील प्रमुख आईसाहेब जेव्हा बोलू लागतात त्यानंतर मात्र सगळेच गप्प बसतात. आणि अशातच आता हर्षवर्धन जवळ येत कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, तुला असं वाटत नाही आज जे काही घडलंय ते घडायला नको हवं होतं? तू जे काही वागलायस ते चुकीचं वागलायस. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, तुम्ही सुद्धा या काल आलेल्या मुलीची बाजू घेणार का? त्यावेळेला हर्षवर्धनला शांत करत कुमुदिनी म्हणत असते, काल आलेल्या मुलीची नाही तर तुझ्या सुनेची एक गोष्ट लक्षात ठेव. तुला तिचा अभिमान असायला हवा की तुझ्या सुनेने एका मुलीचं बर्बाद होणारं आयुष्य वाचवलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, मी शिर्केंना शब्द दिला होता त्याचं काय? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार आहेस ना तू, मग जर तुला एक शब्द देता येतो तर त्याआधी शब्द देण्याआधी विचार सुद्धा करायचा. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत ही तुझी आईसाहेब आहे ना, तुला कोणालाच घाबरायची गरज नाहीये, शिर्केला तर नाहीच नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे नेमकं काय पुढे करायचं असा विचार हर्षवर्धन करत असतो. त्याच वेळेला कुमुदिनी म्हणत असते, मी सांगते तसं कर. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, तुला ह्याच गोष्टीची भीती आहे ना की उद्या शिर्केंच्या मुलाने म्हणजेच त्या नालायक विक्रांतने तीर्थासाठी विचारलं तर काय बोलायचं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही आईसाहेब. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, म्हणून तर मी तुला 4 दिवस आधी काही चांगली स्थळं माझ्याकडे आहेत असं सुचवलं होतं. त्यावेळेला तू छाती ठोकपणे काय म्हणाला होतास की आईसाहेब, तीर्थाच्या लग्नाचा विषय इतर कोणी काढायचा नाही आणि तिच्यासाठी मुलगा मी शोधणार आहे. अरे हर्षवर्धन, तिच्यासाठी मी चांगली स्थळं आणली आहेत, तू बघून घे. आपण लवकरच तीर्थाचं लग्न उरकून घेऊ. म्हणजे एकदा का तीर्थाचं लग्न झालं की हा विषय तिथे मिटला. मग शिर्केंना तुला उत्तर देण्यासाठी बांधील राहावं लागणार नाही. आणि सांग त्या शिर्केंना की आईसाहेबांनी घेतलेला निर्णय आमच्या घरात प्रमुख असतो, त्या विरोधात कोणी जात नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही जी काही स्थळं पाहिली आहेत ना, आपण त्याबद्दल बसून बोलू. तेवढ्यात आपण पाहतोय मागून तीर्थाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ती खूपच आता स्वतःशी बोलत असते, वाट लागली. हे लोक तर माझ्या लग्नाचं बघतायत. आणि तिच्या डोळ्याच्या एक्सप्रेशनकडे बघून ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की तीर्थाला हे लग्न अजिबातच मान्य नाहीये. तिचं काहीतरी बाहेर कोणाशी तरी प्रेम प्रकरण आहे हे ऊर्जाला कळलेलं असतं. आणि लगेचच ऊर्जा बोलत असते, थांबा, तुम्ही तीर्थासाठी जे काही स्थळं पाहताय ना ती पाहू नका. अचानकपणे ऊर्जाने असं म्हटल्यानंतर घरातली सगळीच आता ऊर्जाकडे एकटक पाहू लागतात. शौर्यही लगेच बोलू लागतो, ऊर्जा, हे काय बोलतेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, अगदी बरोबर बोलते मी. तुम्हीच विचार करा, जर या सगळ्यामध्ये तुम्ही जर आधीच तीर्थासाठी स्थळं पाहत असाल पण तिला तुम्ही याबद्दल काही विचारलंच नाही तर तुम्हाला उद्या जाऊन असं वाटायला नको की आपण जे काही केलंय ते चुकीचं आहे. त्यावेळेला आजी म्हणत असते, ऊर्जा, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मला असं वाटतंय स्थळं पाहण्याआधी आपण तीर्थाला विचारायला हवं की तिच्या मनात नक्की काय आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हेच तीर्थाला कळत नसतं आणि सगळेच तीर्थाकडे पाहतात. तीर्था लगेचच म्हणत असते, मला अजून शिकायचंय, मला एवढ्यात लग्न नाही करायचं. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, मध्यंतरी तर विक्रांतशी लग्न करायला तयार होती आणि अचानकपणे आता म्हणते मला शिकायचंय. लग्नानंतर तर ती शिकूच शकते ना. आणि अशातच आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाने तर या तीर्थाचं ब्रेन वॉश केलं नसेल ना. मला या ऊर्जावर बारीक लक्ष ठेवावं लागेल असं हर्षवर्धन स्वतःशी बोलतो. आणि अशातच आता थेट तीर्थ आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते.
तेवढ्यात तिथे विजया सुद्धा जात असते, पण ऊर्जाने विजयाला थांबवलेलं असतं आणि विजयाला म्हणत असते ऊर्जा की आईसाहेब थांबा तुम्ही, मला आज जाऊन पाहावं लागेल. तेवढ्यात शौर्यही म्हणत असतो हो मॉम थांब तू, आम्ही दोघं आत जातो. मग ते दोघं आत गेलेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आतमध्ये असलेल्या तीर्थाला ऊर्जा म्हणत असते काय ग तीर्था, मला सांग तू लग्न करायला अचानकपणे नकार का देतेस? याचं कारण मला माहिती आहे, पण तुझ्या तोंडून मला हे कारण जाणून घ्यायचं आहे. त्यावर लगेचच आता तीर्था म्हणत असते वहिनी, वहिनी काय सांगू तुला, मी जर तुला काही सांगितलं ना तर घरातले त्या विरोधात जातील आणि मग ते मला सहन होणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता शौर्य म्हणत असतो नको काळजी करूस तू, तुझा मोठा भाऊ तुझ्या बरोबर असताना तुला अजिबातच कोणती काळजी करायची गरज नाहीये. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते बोल बोल, नक्की तुझं बाहेर काही प्रेम प्रकरण आहे ना? त्यावर तीर्था म्हणत असते नाही बहिणी. त्यावर ऊर्जा म्हणत असते माहिती आहे मला, मी पाहिलंय. आणि अशातच आता हर्षवर्धन बारकाईने आतमध्ये नेमकं काय बोलणं चाललंय याचा अंदाज घेण्यासाठी दाराशी आलेला असतो. तेवढ्यात तीर्थाचं लक्ष हर्षवर्धनकडे जातं आणि तीर्था लगेचच बोलू लागते नाही वहिनी नाही, माझं असं बाहेर कुठे काहीच लफडं नाहीये, प्लीज तू असं काही बोलू नको. आता तीर्थाला ऊर्जाने बाहेर एकाबरोबर बाईकवर फिरताना पाहिलेलं असतं आणि त्यावेळी तीर्था खूपच खुश होते. त्या तीर्थाच्या तिथल्या वागण्यामुळे ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की या तीर्थाचं काहीतरी बाहेर प्रेम प्रकरण आहे. मग तरीही तीर्था या सगळ्याला का नकार देते याचा विचार ऊर्जा करत असते, पण तीर्थाने समोरच आपल्या बापाला पाहिलेलं असतं म्हणून तीर्था मनातलं काहीच सांगत नसते. तेवढ्यात ऊर्जा तीर्थाला प्रेशर देत असते अगं नको काळजी करूस तू, हर्षवर्धन जहागीरदारांना घाबरायची गरज नाहीये तुला, मी तुझी साथ देईन. यांनी कोणतंही स्थळ आणलं ना त्याला नकारच दे तू, बाहेरचं प्रेम प्रकरण सांग मला. आता एवढं सगळं बोलल्यानंतर हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो काय गे ऊर्जा, स्वतः जे काही केलंस माझ्या मुलाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्या घरात सून म्हणून आलीस, तसंच माझ्या मुलीलाही करायला सांगतेस की काय? लक्षात ठेव जहागीरदारांच्या घरातले हे संस्कार नाही आहेत. त्यावर लगेचच आता हर्षवर्धनने ऊर्जाला म्हटलेलं असतं माझ्या तीर्थापासून 4 हात लांब राहायचं, तिला काय हवं काय नको ते मी पाहणार. आणि तू जर मोठी वहिनी म्हणून शहाणपणा करत असशील ना तर लक्षात ठेव त्याची गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीच्या बेडरूममधून बाहेर व्हायचं आणि पुन्हा तिच्या आसपास दिसायचं नाही. त्यावर घाबरलेल्या तीर्थाला हर्षवर्धन म्हणत असतो ए बेटा बेटा तुला काळजी करायची गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं बाहेर काहीच प्रेम प्रकरण नसणार आहे याची मला 100% खात्री आहे. हो ना, बरोबर बोलतोय ना मी? असं म्हटल्यावर आता तीर्था घाबरून म्हणत असते हो डॅड, अजिबातच काही माझं असं नाहीये, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करीन मी, पण जरा थांबा, मला शिकायचं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो ठीक आहे बाळा, नको काळजी करूस तू, तुला अजिबातच कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीये मी. असं जेव्हा आता हर्षवर्धनने तीर्थाला म्हटलेलं असतं तीर्थाला बरं वाटतं. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो डॅड एक गोष्ट लक्षात ठेवा, तीर्थाला आता प्रेमाने बोलताय तुम्ही, पण उद्या जाऊन पुन्हा जर तिच्या लग्नाचा विषय काढलात तर मात्र तुम्ही लक्षात ठेवा इथे तीर्थाचा मोठा भाऊ सुद्धा आहे जो तिच्या पाठीशी कायम असेल. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो गप्प बस रे, काय माणूस आहेस तू, तुला तर 1.5 दमडीची अक्कल नाहीये. या बावळट ऊर्जा बरोबर राहून तू सुद्धा महामूर्ख झालायस. लक्षात ठेव तुझ्या अशा वागण्याला मी अजिबातच काडीची किंमत देणार नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा शौर्यला म्हणत असते चल इथून आधी आपल्या बेडरूम मध्ये चल, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये, इथे आपलं कोणीच काही ऐकून घेणार नाही. अशातच आता बेडरूम मध्ये आलेल्या ऊर्जाला पद्माचा फोन आलेला असतो. पद्मा ऊर्जाला म्हणत असते ऊर्जा ताई थँक्यू सो मच. त्यावर ऊर्जा म्हणत असते काय ग पद्मा, थँक्यू वगैरे का बोलतेस तू? त्यावर पद्मा म्हणत असते ताई आज जर वेळेवर तू आली नसतीस ना तर आजची रात्र तुला माहिती आहे माझ्याबरोबर काय घडलं असतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते अगं पद्मा जे घडणारच नाहीये त्याचा विचार का करतेस तू, नको काळजी करूस तू. त्या विक्रांत शिर्केकडून उद्या जाऊन तुला कोणताही त्रास मी होऊ देणार नाहीये.
ही तुझी ऊर्जा ताई एनी टाइम तुझ्या बरोबर आहे. हे सगळं ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, थँक्यू सो मच ऊर्जा ताई, तू आहेस म्हणूनच मी आहे. आणि आता हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे पद्मा, आता झोप, खूप उशीर झालाय. आणि अशातच पद्मा हो म्हणते. पद्माने फोन ठेवल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, खरंच मानलं पाहिजे तुला. तुझ्या नात्याशी कोणी संबंधित नाही, तुझ्या जवळचीही नसताना तू पद्माला इतकी साथ दिलीस, मग तर तू तीर्थाला किती साथ देशील. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अरे शौर्य, पण काय करू मी. हर्षवर्धन जहागीरदार मला या घरातला एक मानतच नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, तुला ना थोडा धीर धरावा लागेल. अजूनही त्यांच्या मनात असं चाललंय की हे सगळं काहीतरी वेगळंच आहे. आणि अशातच आता ऊर्जा शौर्य बोलत असताना तिथे विजया आलेली असते. विजया म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार हा शब्द वापरताना तुला काहीच कसं वाटत नाही. लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याचा अपमान तू आत्तापर्यंत करत आलीस. यापुढे जर माझ्या नवऱ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केलास ना, तुला काडी मात्र सोडणार नाही मी. असं जेव्हा आता पूर्णपणे विजयाने म्हटलेलं असतं, त्याच वेळेला हर्षवर्धनचा मुलगा शौर्य लगेचच बोलू लागतो, मॉम, तिच्या मनात काही नाहीये आणि तू असं असताना जर तिला त्रास देणार असशील तर लक्षात ठेव, मी मात्र हे खपवून घेणार नाही. मित्रांनो, इथे तर क्लिअर आहे, येत्या काळामध्ये आपल्याला काहीही पाहायला मिळालं तरी ते नवीन असणार आहे असं समजू नका. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.